आपण आलेलो आहे ते आज माझ्यासोबत सचिन आहे. सचिनला भेटण्याचं एकमेव कारण की आज सचिनचं ऑफर लेटर आलेलं आहे एचडीएफसी बँकमधून ॲज अ कॉर्पोरेट रिलेशनशिप ऑफिसर म्हणून तिथे. त्याची आज माझ्यामध्ये जॉईनिंग आहे 2-4 दिवसानंतरला. आणि माझ्याकडे ट्रेनिंगला आला होता तो. त्याचं सांगायचं झालं तर तो बेसिकली परभणी जिल्ह्यातला आहे. पूर्णा तालुक्यामध्ये एक खेडेगाव आहे, तिथला आहे. फार्मिंग बॅकग्राऊंड आहे, फॅमिली पण आहे. अगोदर इकडे तिकडे करत होता का, आणि एक राईट ऑपॉर्च्युनिटी भेटत नव्हती त्याला. आणि समहाव माझ्यापर्यंत तो पोहोचला. मी ऑफिसमध्ये होतो त्या दिवशी योगायोगाने, आणि मलाही भेटला आणि त्याने एकाही सेकंदाचा विलंब न करता आपल्याकडे ट्रेनिंग स्टार्ट केली आणि आज त्याचं फळ पण त्याला भेटलेलं आहे. तर त्याच्यासोबत 2 मिनिटाची एक चॅट करूया. काय सांगशील सचिन? कॉंग्रॅच्युलेशन. तुला सांगायचं तर आज कसं वाटतंय? तुझं ऑफर पण आले, जॉईन पण होतो एचडीएफसी बँकेत पुण्याला. काय घरच्यांची भावना, तुझी भावना काय? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर्वांना सर. स्पेशली थँक्यू तुम्हाला आणि आय एम टीमला पण. आणि मला सांगताना पण खूप आनंद होतोय. आणि सिलेक्शन झालं म्हटल्यानंतर एक मिडल क्लास फॅमिलीसाठी सिलेक्शन म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एचडीएफसी बँक म्हणजे एक वन ऑफ द मोस्ट बँक आहे जे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे. आणि माझ्या फॅमिलीला पण खूप आनंद झालेला आहे की मला एक योग्य ते पाठ मिळालेलं आहे या इन्स्टिट्यूटतर्फे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याबद्दल मला माझ्या मित्राकडून कळवण्यात आलं समजा की त्यांच्या थ्रू मी इथपर्यंत आलो आणि त्यांनी तुमची ओळख वगैरे सांगितली आणि नंतर मी हे जॉईन केलं. मला आठवतं याची जेव्हा ऍडमिशन झालं, आईने याच्या ह्यानेच फोन दिला होता आईला, कारण आईला ऑपॉर्च्युनिटी आणि काय त्या वगैरे माहित नव्हते. आई म्हणून कसं माझा मुलगा लागेल का, काय लागेल, आईच्या मनात खूप 100 प्रश्न होते. मीही बोललो आईला म्हणलं का की माझ्याकडे आलाय तो, ती माझी जिम्मेदारी आहे. इथून पुढे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्याची जिम्मेदारी सचिनवर टाका, आणि सचिनला कसे पुढे पाठवायची ती माझी जिम्मेदारी आहे. आणि त्याच्या आईला मी बोललो होतो, मला आठवतंय आज. आणि काय सांगतील आज आईला सांगितलं असतील तू, काय फिलिंग्स आहेत आईच्या? सर, जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता, हे ह्या गोष्टी तर खरं म्हटलं तर खेड्यातल्या लोकांना या गोष्टी माहिती नसतात. इंटरव्ह्यू, ऑफर लेटर, जॉईनिंग लेटर याबाबत जास्त त्यांना माहिती नसते. पण जेव्हा त्यांना कळालं की माझा इंटरव्ह्यू पुण्यासारख्या ठिकाणी, तर त्यांना याच गोष्टीचा जास्त आनंद झाला की आज माझा मुलगा मोठ्या कुठेतरी याच्यामध्ये मेट्रो सिटीमध्ये वगैरे जाऊन माझे इंटरव्ह्यू वगैरे देणार आहे. सिलेक्शन या नंतरच्या गोष्टी होत्या, पण जेव्हा सिलेक्शन झाली ही गोष्ट कळाली तेव्हा माझी आई आणि वडील दोघं पण भारावून पण गेले होते. आणि त्यांना चांगलं वाटलं आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला, माझे काका जे कोणी असतील त्यांना सर्वांनाच माझ्या या गोष्टीविषयी चांगलं वाटलं. कारण की माझा कुठेतरी पहिल्यांदा डाऊन पण झालेला होता आणि हे माझं कुठेतरी कमबॅक आहे. माझ्यासाठी पण स्पेशलाइज आहे आणि घरच्यासाठी पण हे आहे. सो गाईज, डाऊनफॉल वगैरे तो जो बोलतोय, मी त्याला त्याच्यावरती जाणारही नाही. पण येस, आज तो सक्सेसफुल झालेला आहे. तो बँकेमध्ये आज सिलेक्ट झालेला आहे. आणि त्याच्याकडे जे काही डाऊनफॉल्स वगैरे सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात त्याच्याही आले, पण ते सगळं पार करून त्याच्या फॅमिलीमधले जे काही मेडिकल इश्यूज होते, मेन म्हणजे त्यालाही माहिती आहे, ते मलाही माहिती आहे, त्यांनी सांगितलं होतं. पण येस, तो त्याला घाबरला नाही. घरातला करता धरता पोरगा आहे, मोठा आहे, सगळे काही डिपेंडन्सी त्याच्यावरती होती. पण त्याला एक शुभेच्छा आहेत की पुढे मस्त तुझं फ्युचर आहे. बँकिंग लाईनमध्ये आलाय, जेवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याचा तू फायदा घे. कधी लागली तर आम्हाला हेल्प कर. बाकी सांगायचं झालं तर तू माझ्याकडे आल्यानंतर ट्रेनिंगमध्ये वगैरे आला, सगळं काही केलं. काय तुला वाटतं, माझ्या स्टाफने, ट्रेनर्सने काही सपोर्ट केला की त्रास दिला तुला? काय सांगशील? हे सांगता येऊन मला खूप आनंद होतोय की मी एक कम्युनिकेशन स्किलमध्ये फारच वीक आहे. आणि जसं की आपल्या सर्वच सर वगैरे स्टाफ वगैरे असेल आणि ट्रेनिंगमध्ये स्पेशली ऐश्वर्या मॅम असतील, त्यांनी माझ्या कम्युनिकेशन स्किलवर मला वर्क करायला सांगितलं आणि त्यांनी पण ऍडजस्टमेंट केल्या गोष्टी. आणि मग जसं जसं ट्रेनिंग जसं जसं वाढत गेली तसंच माझं कम्युनिकेशन स्किल पण बेटर झालेलं आहे. आणि त्यामुळे आज मी हे जे आज मी बोलतोय हे आपल्या ट्रेनिंगमुळे बोलतोय. याआधी मी कधी असं वेगळ्या प्रकारचं असं जसं प्रोफेशनली वगैरे बोलू शकत नव्हतो. सो गाईज, बेसिकली आता म्हणायचं झालं तर तो म्हणतोय आपल्या ट्रेनर्सचं सांगतोय. ट्रेनर्सचं खूप चांगलं काम आहे आमच्याकडे ट्रेनर पण वेल क्वालिफाईड आहे. त्यांचं बेसिक काम हेच आहे की बँकिंग नॉलेज सोबत मुलाच्या कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तेही आहे. आणि आपण ऑफिसमध्येही भेटतो, ऑनलाईन तर असतात लेक्चर. 360 डिग्री पोराच्या स्किलवर काम करून देतो आपण. कुठल्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस, नोट्स बनवा, हे बनवा, ते बनवा अजिबात चालत नाही आपल्याकडे. कारण मुलगा हा जॉबसाठी रेडी झाला पाहिजे, आपला मोटिव्ह तो आहे. कारण एवढे दिवस त्याने डिग्री घेतले, सगळे घेतले, आता काय अजून त्याला मी शिकवू? त्याला फक्त जॉबला जायचं, तिथे जाऊन काय करायचं ते आपला मोटिव्ह, आपल्या इन्स्टिट्यूटचा मोटिव्ह आणि माझाही आहे. कारण त्याचंच होतं की रुरल एरियातले जे मुलं आहेत आपले गावाखेड्यातले, त्यांना हा टॅलेंट आहे, डिग्री आहे, सगळं आहे. कॉन्फिडन्स लेवल, बोलायचं झालं तर इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलायचं, प्लॅटफॉर्मवर कसं बोलायचं, तसं आज तो कॅमेरा समोर बोलतोय. कुठली स्क्रिप्टेड वगैरे काही आपण नाहीये, तो स्वतःच्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलतोय. पण जेव्हा आला तेव्हा एवढं बोलायला त्याला तो सांगतोय, कम्युनिकेशन वगैरे भीती वगैरे होती मनात. असं नाही की त्याला बोलता येत नाही, चांगल्या प्रकारे तो बोलतो. कॅमेरा ऑफ असेल किंवा कोणासमोर बोलायचं नसेल, पण आता सगळ्या डेव्हलपमेंट झाली. मलाही खुशी आहे की आपण काहीतरी करतोय.
आणि हेच करण्यासाठी मी परभणीमध्ये मराठवाड्यामध्ये ओपन केलेलं आहे, जे की जेवढ्यापर्यंत मला पोहोचता येईल जास्तीत जास्त. आणि त्याचं मीही गावखेड्यातूनच होतो, पण आज 10-12 वर्ष जेव्हा जग बघितलं, दुनिया बघितली, त्या लेवलला फिरल्यानंतर मला आज कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि येण्याचं कारण जेव्हा जॉब सोडून हे सगळं चालू केलं, बँकिंग इंडस्ट्रीतच होतो मी, त्याचं एकमेव कारण होतं की जे आपल्याला भेटलं नाही आपल्या एरियामध्ये. जे मुलं आपल्या इथले पुणे मुंबईला चालले माझ्यासारखे असतील, अजूनही असतील, किंवा हैदराबादला जातात, बेंगलोरला जातात, खूप पैसा लागतो काय तिकडे जायला. त्याचं एकमेव कारण होतं की ते टाकायचं. मिनिमल ट्रेडिंग फीस मध्ये आपण स्टार्ट केले होते स्किलसाठी. काय सांगशील तू? स्किल वगैरे घेण्यासाठी आपण ट्रेडिंग फीस वगैरे तुला वाटतं अफोर्डेबल आहे सगळ्यांसाठी? येस सर, आपण अफोर्डेबल आहे. आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आपल्या परभणीत वगैरे नव्हत्या, याविषयी कुणाला जास्त नॉलेज पण नव्हतं. आणि कुणाला आपण समजा गाईडलाईन म्हणून विचारायला गेलं तर या बाबतीत जास्त माहीत नसल्यामुळं बेंगलोर सारख्या ठिकाणी जाणं किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाणं, तिथं अक्षरशः मिडल क्लासला न परवडणारी फीस आम्हाला भरावी लागते. बट जेव्हा इथल्या फीस विषयी कळलं, अक्षरशः चकित काही जण झालं की नाही, एवढ्या कमी फीस मध्ये काय होऊ शकत नाही, नाही नाही ते काय वगैरे. पण नाही, मी गुगलवर सर्च केलं, आपल्या ज्या सोशल मीडियावरच्या काय आयडीज आहेत त्यावर सर्च केलं, तर मी मग स्वतः येऊन इथं भेट दिली आणि तुमच्याशी बोललो. तुमच्या बोलण्यावरून पण होते कसं की तुम्ही पण बोलता, जे पण बोलते काय एक आपल्याला हे वाटते की आपण बोललं की समोरच्याला थोडा फरक पडणार. पण मी नाही, मी तुमचं पण ऐकून घेतलं आणि जे काही माझे मित्र वगैरे आहेत मी सगळ्यांकडून हे करून घेतले की हे लिटरली हे गोष्टी आहेतच का. तेव्हा माझ्या लक्षात आली नाही, या गोष्टी तर आपण ट्रस्ट करू शकतो. आणि ट्रस्ट केल्याचं आज मला जे काय पाहिजे ते भेटलेलं पण आहे. आज काय सांगशील बाहेरचे जे पोरं आहेत, बाहेर विचार करतायत नोकरी कुठे आहे, काय आहे, कशा लागतील, किंवा ऑप्शन नाही म्हणून ते बिचारे आता 4-4, 5-5 वर्ष झालं आपल्या इथं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची वगैरे तयारी करतायत, पण नशीब साथ देत नाहीये, हुशार आहे, सिलेक्शन होत नाहीये. घरचे पण घरच्यांच्या डिप्रेशनला, त्यांनाही डिप्रेस आहे, समाजामध्ये वावरला टॉन्ट मारतायत लोक, वय एवढं झालंय, सिलेक्ट नाही झालंय, नोकरी नाही करत आहे, किती दिवस बापाची जीवन जगणार. ते मुलं डिप्रेस झालेले मला भेटतातही काही जण. त्या मुलांना काय मेसेज देशील? सर, मुळात तर हे असा दृष्टिकोनच चुकीचा आहे की गव्हर्नमेंट जॉब लागणं म्हणजे सर्व काही. पण यामध्ये जर आपण विचार केला, गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला समजा आपण कॉम्पिटेटिव्हची एक्झाम करत आहोत कुठल्या गोष्टीची, अक्षरशः 7-7, 8-8 वर्ष कुठल्या गोष्टीचा आपल्या मनासारखा रिझल्ट लागत नाही. आपण तिथं जी गोष्ट पाहिजे ती आपल्याला मिळू शकत नाही. पण प्रायव्हेट सेक्टर असं सेक्टर आहे की ज्यांच्यामध्ये गव्हर्नमेंट पेक्षा जास्त ग्रोथ होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मला असं सांगताना आनंद वाटेल की मी आज ज्या HDFC बँकेमध्ये मी ॲज अ कॉर्पोरेट सॅलरी रिलेशनशिप मॅनेजर. रिलेशनशिप मॅनेजर म्हणून मी आज सिलेक्शन झालेलं आहे. आणि यामध्ये मला माहिती आहे की यामध्ये ग्रोथ वगैरे किती आहे. ही गोष्ट आपल्याला जोपर्यंत एखादा समोरचा व्यक्ती गाईड व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही की कॉर्पोरेट मध्ये किती आपल्याला फायदा वगैरे आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला किती फायदा आहे. तर मी असं म्हणेन की तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करा, अशातला भाग नाही करा, पण तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट वगैरे व्यवस्थित भेटत नाही. पण त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा तुम्ही तुमचा एक पाथ निवडा. पाथ निवडल्यामुळं मी सगळ्यांना तेच सांगतो काय, तुम्हाला वाटतं की करायचं करा, त्यालाही टाइम द्या, पण एक टाइम किती द्यायचं त्याचा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. असं नाही की सगळेच करतायत म्हणून मी 10 वर्ष करतोय, 8 वर्ष करतोय, 5-5 वर्ष करताय. एकदा वय निघून गेल्या मित्रांनो, कोणीही तुम्हाला उभा करत नाही. समाजामध्ये असो, आपल्या आजूबाजूचे असो, कोणी घरचे असो, एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट येते आणि त्यामधून आपण डिप्रेशनमध्ये जातो. पण येस, तुम्ही टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे डिग्री आहे, सगळं आहे. सो चला स्टार्ट करा. मेहनत तर सगळीकडेच आहे. 2 वर्षाचा टाइम तुम्हाला सगळीकडेच द्यायचा आहे. एकदा 2 वर्षाचा स्ट्रगलनेस निघून गेला लाईफमधून जायचं, तिथून पुढे फक्त आणि फक्त सक्सेस आहे. आणि पैसा जोपर्यंत तुमच्या खिशात नाही तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये व्हॅल्यू नाहीये. तुमच्या खिशात किती पैसा आहे त्याच्यावरून समजतं की तुमच्या पाठीमागे कोण आहे. एवढंच बोलतो आणि सचिनला पण पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन करतो. जॉईन हो, नंतर कधी आलाच परभणीला तर भेटत राहा किंवा मी पुण्यात आले तर तुला भेटेल. आणि बाकीच्या मुलांना पण विनंती आहे, गाईज एकदा व्हिजिट करा. बाहेर राहून 100 क्वेश्चन मनात ठेवू नका. या भेटा, आमची टीम आहे, मी आहे, मी असेल तर भेटेलच. बस एवढंच सांगेल आणि थँक्यू. आणि आमचा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत तुम्ही जेवढं होईल तेवढं शेअर करा, सबस्क्राईब करा. जे नीडी लोक आहेत, त्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही मॅक्झिमम पोहोचू. थँक्यू.